धावत्या लोकलमधून पडून एका 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे। ही दुर्दैवी घटना डोंबिवली कोपर स्थानकाजवळ आज 29 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली। रिया श्यामजी राजगोर असे या तरुणीचे नाव आहे। या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणी डोंबिवली पूर्व येथे आपल्या कुटुंबासह राहत होती। आई वडील आणि भाऊ असा तरुणीचा परिवार होता। रिया ठाण्यातील एका कंस्ट्रक्शन कार्यालयात कार्यरत होती। दररोज ती ठरल्याप्रमाणे मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडून ठाण्यात जायची। आज सकाळी ठरल्याप्रमाणे तिने डोंबिवली रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडली। लोकलच्या शिरण्याचा प्रयत्न करत होती, मात्र लोकलमधील गर्दीमुळे ती दरवाजेजवळ थांबली। मात्र गर्दीमुळे डोंबिवली ते कोपर स्थानकादरम्यान तिचा तोल गेला। तोल गेल्यानंतर लोकल खाली पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। तात्काळ प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली। याआधी देखील अनेक प्रवासी डोंबिवली ते कोपर दरम्यान गर्दीचा बळी ठरलेत। त्यामुळे रेल्वे या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रवाशांकडून अनेकदा डोंबिवलीहून सोडवण्यात येणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाते। मात्र अद्याप ही मागणी पूर्ण झालेली नाही। त्यामुळे लोकल सेवा कधी वाढवणार असा सवाल आता उपस्थित झाला आहे।